नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे 1,000 रुपये वरून 3,000 रुपये मेडिकल भत्ता. केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठे अपडेट. मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, केंद्रीय पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सध्या मिळणारा 1,000 रुपयांचा मेडिकल भत्ता थेट 3,000 रुपयांची करण्याची जोरदार मागणी होत आहे. पण हा भत्ता मंजूर झाला आहे का? जाणून घेऊया संपूर्ण सत्य. ज्या केंद्रीय पेन्शनधारकांच्या परिसरात CGHS म्हणजेच केंद्रीय सरकारी आरोग्य योजना उपलब्ध नाही, त्यांना बाह्यरुग्ण उपचार आणि औषधांच्या खर्चासाठी सध्या दरमहा 1,000 रुपये निश्चित वैद्यकीय भत्ता दिला जातो. मात्र वाढत्या औषधांच्या किमती, डॉक्टरांच्या फी आणि आरोग्य खर्चामुळे हा भत्ता अपुरा असल्याचे पेन्शनधारक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा भत्ता 3,000 रुपये प्रतिमहिना करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संसदीय स्थायी समितीनेही सध्याचा 1,000 रुपये भत्ता अपुरा असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे या मागणीला अधिक बळ मिळाले आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. 3,000 रुपये भत्ता अद्याप मंजूर झालेला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की या विषयावर अंतिम निर्णय 8वा वेतन आयोग आपल्या शिफारसींमध्ये घेईल. म्हणून सध्या पात्र पेन्शनधारकांना पूर्वीप्रमाणे 1,000 रुपयांचाच मेडिकल भत्ता मिळत राहील. भविष्यात कोणताही बदल झाल्यास त्याची अधिकृत सरकारी अधिसूचना जारी केली जाईल. 8व्या वेतन आयोगाशी संबंधित प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. आम्ही तुम्हाला फक्त पडताळणी केलेल्या आणि विश्वासार्ह बातम्याच देतो.